नमस्ते. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो प्रत्येकजण विचारतो की नाडी परीक्षा करणारा वैद्य कसा असावा किंवा नाडी कुणाला दाखवावी, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी घर करून असतो. अनेकदा लोक विचारतात की नाडी कुणाकडे दाखवावी, कोण चांगला नाडी परीक्षक आहे, कोणावर विश्वास ठेवावा. हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच खोल पण आहे. त्यामुळे नाडी परीक्षा ही एक बोटांची कला नाही की बोट कसे ठेवायचे हे ज्याला माहिती आहे त्याला नाडी कळेलच असं काही नाही. ती वैद्याच्या दृष्टीची, तो कोणत्या नजरेने बघतो, कोणत्या व्ह्यूनी, कोणत्या लेवलनी त्या सगळ्या गोष्टी पाहतोय, ही त्याची पण परीक्षा आहे. म्हणून माझ्या मते नाडी परीक्षा करणारा वैद्याकडे फक्त तंत्र, टेक्निक, बोटं कसे ठेवायचे हे एवढं माहिती असून किंवा कोणत्या बोटाला काय स्पर्श झाल्यावर काय कळतं एवढंच माहिती असणं पुरेसं नाही. त्याच्याकडे निरीक्षण असावं लागतं, त्याच्याकडे संयम असावा लागतो आणि अनुभव असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्य जाणून घेण्याची प्रामाणिकता असावी. नाडी परीक्षा करणारा वैद्य घाईत नसावा, पूर्वग्रहाने भरलेला नसावा, आधीच निष्कर्ष ठरवून बसलेला नसावा. कारण जे मन आधीच भरलेलं आहे ते नाडी काय सांगतं आहे हे कसं ऐकेल. माझ्या मते चांगला नाडी परीक्षक तो नाही जो प्रत्येक रुग्णाला आश्चर्यचकित करतो. चांगला नाडी परीक्षक तो आहे जो रुग्णाला त्याच्या सत्याजवळ घेऊन जातो, जो फक्त रोग सांगत नाही तर रोगामधील कारणांचा पण शोध घेतो, जो फक्त उपशय देत नाही तर अपुनर्भवाचा पण विचार करतो. म्हणून रुग्णाने नाडी कुणाकडे दाखवावी, माझ्या मते अशा वैद्याकडे ज्याला नाडीपेक्षा रोगी महत्त्वाचा वाटतो, ज्याला त्या पद्धतीपेक्षा तत्त्व महत्त्वाचं वाटतं आणि ज्याला प्रसिद्धीपेक्षा सत्य महत्त्वाचं वाटतं. कारण नाडी परीक्षा ही फक्त रोग्याची परीक्षा नसते, तर तो वैद्याच्या परिपक्वतेची पण परीक्षा असते. त्यामुळे आज मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न विचारतो, तुम्ही वैद्यामध्ये काय शोधता, कौशल्य की जागरूकता?